भारताच्या इतिहासात अनेक महापुरुष झाले, पण जे नाव आजही प्रत्येक अन्यायग्रस्त, पीडित आणि वंचितांच्या मनात जिवंत आहे ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। एक गरीब महार कुटुंबात जन्मलेला हा मुलगा शाळेत पाणी प्यायला देखील नाकारला गेला, बाकावर बसण्याची परवानगीही मिळाली नाही। त्यांना जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर अन्याय, तिरस्कार आणि बहिष्कार सहन करावा लागला, पण त्या सर्व संकटांवर मात करत त्यांनी ठरवले, मी फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी लढेन। आज आपण या महामानवाचा जीवन प्रवास ॲनिमेशन द्वारे अनुभवणार आहोत। 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे भीमरावांचा जन्म झाला। त्यांचं कुटुंब गरीब होतं आणि त्यांचा समाज अस्पृश्य मानला जायचा। लहानपणी शाळेत गेले की बाकावर बसायला जागा नव्हती। वर्गात शिकताना शिक्षकांनी पाटीला हात लावण्याचीही परवानगी दिली नाही। पाण्याच्या घागरीतून पाणी प्यायला देखील मिळत नव्हतं। कोणी ब्राह्मण किंवा उच्च वर्णीय मूल पाणी ओतून दिलं तरच पिण्याची संधी मिळायची। अशा या कठोर परिस्थितीतही भीमराव जिद्दीने शिकत राहिले। ते स्वतः म्हणाले होते, माझ्या आयुष्यातील पहिली लढाई पाण्यासाठी होती, पण खरी लढाई होती शिक्षणासाठी। त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या लहानपणीच ओळखले होते आणि मुलाला शिकवलं पाहिजे ही त्यांची जिद्द होती। भीमराव हुशार विद्यार्थी होते। पुण्यात शाळा आणि कॉलेजमध्ये उत्तम गुणांनी ते पुढे गेले। त्यांच्या प्रतिभेला ओळखून बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली। ही शिष्यवृत्ती त्यांना जगाच्या सर्वोच्च विद्यापीठात नेऊन ठेवणार होती। भीमराव अमेरिकेत गेले आणि कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले। तिथे त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा या विषयांवर सखोल अभ्यास केला। यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले। ग्रेज इन ऑफ लॉ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले। एक गरीब अस्पृश्य मुलाने एवढ्या मोठ्या पदव्या मिळवल्या हे त्या काळात कोणालाच शक्य वाटलं नव्हतं, पण बाबासाहेबांनी सिद्ध केले की शिक्षण हाच खरा शस्त्र आहे। अन्यायाला हरवायचं असेल तर ज्ञानाची तलवारच वापरावी लागते। परदेशातून परत आल्यानंतर त्यांनी ठरवले की आता आयुष्य फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या लोकांसाठी जगायचं। त्यांनी लेख लिहिले, मासिकं काढली, समाजाला जागा करण्यासाठी असंख्य सभा घेतल्या। 1927 मध्ये त्यांनी महाडचा चौदार तळे सत्याग्रह केला। पाणी प्यायचा एवढा साधा हक्क मिळवण्यासाठी हजारो लोकांनी त्यांच्या सोबत सत्याग्रह केले। त्यांनी त्या दिवशी दाखवून दिलं, मानवाला पाण्याचा हक्क रोखणं म्हणजे त्याच्या अस्तित्वावरच घाल घालणं। 1930 मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला। मंदिर, विहिरी, शाळा, रस्ते सगळीकडे अस्पृश्यांना अडवलं जात होतं। बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले, मनुष्य जन्माने नाही तर कर्माने महान होतो। कुणालाही देवदर्शनाचा अधिकार रोखता येणार नाही। अशा असंख्य चळवळी, आंदोलन त्यांनी केले। त्यांचा आवाज प्रत्येक गरीब, वंचित, दलित, शोषितांचा आवाज बनला। 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला। आता नवं भारत घडवायचं होतं। या नव्या भारतासाठी एक असं संविधान हवं होतं जे प्रत्येक नागरिकाला समानता देईल, अन्यायाविरुद्ध संरक्षण देईल। भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर सोपवली गेली। त्यांनी दिवस रात्र काम करून एक असं संविधान लिहिलं जे जगातील सर्वात मोठं आणि प्रगत संविधान ठरलं। त्यांनी स्पष्ट सांगितले, आपला समाज जात, धर्म, लिंग या आधारावर विभागला गेला आहे, पण संविधान प्रत्येकाला एकच हक्क देणार आहे। जर कायद्याने समानता नसेल तर लोकशाही कधीही टिकू शकत नाही। आज भारतीय लोकशाही टिकून आहे कारण त्याची पायाभरणी बाबासाहेबांनी केली होती, पण इतक्या संघर्षानंतरही जातीवाद, अस्पृश्यता संपली नव्हती। बाबासाहेबांना उमगलं की केवळ कायदा पुरेसा नाही तर सामाजिक परिवर्तनाचीही गरज आहे। 6 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारले। ते म्हणाले, मी हिंदू जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। या धर्मांतराने त्यांनी समाजाला नव्या वाटेवर नेले। 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं निधन झालं, पण त्यांचे विचार, त्यांचे संघर्ष आणि त्यांचे योगदान अमर आहे। आज भारतात प्रत्येक मूल शाळेत जातं, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानता आहे। यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोर वारसा आहे। त्यांनी आपल्याला शिकवलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। हे 3 शब्द आजही प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शन आहेत। बाबासाहेब फक्त संविधान निर्माता नव्हते, ते होते वंचितांचा समाज सुधारक, शिक्षणाचा पुरस्कर्ता, मानवतेचा खरा योद्धा। त्यांचं आयुष्य सांगतं
जर जिद्द असेल तर गरिबी, भेदभाव, अन्याय काहीही तुम्हाला थांबवू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाचं धडे पुस्तक. त्यांनी दाखवून दिले की एका माणसाचा निर्धार संपूर्ण राष्ट्राला नव्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो.